नमस्कार. आज आपण बनवूयात गोबी मंचुरियन किंवा फ्लावर मंचुरियन. तर शक्यतो तर फ्लावरच म्हणतात आपण, पण बऱ्याच ठिकाणी ह्याला गोबी म्हणतात, कोणी फुलगोबी म्हणतं, कोणी कॉलीफ्लावर पण म्हणतं. तर आज आपण हे फ्लावरचे मंचुरियन बनवतोय. मस्त क्रिस्पी झालेले आहेत आतून आणि खूप छान झालेले आहेत. अजिबात वेळ लागत नाही बनवायला आणि चवीला पण एकदम भारी होतात. नेहमी फ्लावर खाऊ वाटत नाही, तर असे मस्त मंचुरियन नक्की बनवा. तर इथे गरम पाणी घेतलेलं आहे. गरम पाण्यामध्ये मीठ टाकायचे आणि मिठामध्ये फ्लावरचे पीस जे आहेत आपण थोडेसे मोठ्या साईजमध्ये करून घ्यायचे आणि हे 5 मिनिटं पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत गरम पाण्यामध्ये. 5 मिनिटानंतर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि असे पाण्यामधून काढून घ्यायचे. ह्यातले किडे वगैरे असले तर निघून जातात आणि मिठाच्या पाण्याने ही फ्लावर स्वच्छ होती. त्यानंतर आता ही एका कॉटनच्या कपड्यावरती सुकायला ठेवायची आहे. आता इथे आपण 2 मोठे चमचे मैदा घेतलेला आहे, 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. ह्यात अगदी थोडासा फूड कलर घालायचा आहे. हा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. लाल रंग घातलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घातले. चवीपुरतं मीठ घालायचे, छोटा अर्धा चमचा, आणि अगदी थोडीशी आलं लसूणची पेस्ट वापरलेली आहे. अर्धा चमचा आपण ह्यात सोया सॉस घातलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून ह्याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी घालू नका. हे व्यवस्थित फ्लावरला मिश्रण कोट झालं पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तर कॉर्नफ्लॉवर आणि मैदा सेम प्रमाणामध्ये घेतलेला आहे. फूड कलर नाही घातलं तरी चालेल. आता हे व्यवस्थित बॅटर तयार झाले की ह्यात जी आपण फ्लावर कोरडी करून घेतलेली आहे ती घालायची. जर ओली घातली तर हे मिश्रण अजून पघळण्याची शक्यता असते, त्यामुळे अगोदर कोरडी करून घ्यायची, म्हणजे मग हे मिश्रण जे आहे ते सुद्धा ह्याला व्यवस्थित कोट होतं. तर अगोदर हे चांगलं मिक्स करायचं आहे. चमच्याने किंवा हाताने जरी मिक्स केलं तरी चालेल. आणि हे करत असतानाच मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. गरम तेलामध्ये आपल्याला ही फ्लावर आता तळून घ्यायची आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर एकदम हे पीस हाताने घालू नका, एक एक करून सोडायचे आहेत, कारण हे एकमेकांना चिकटले जातात आणि तळताना व्यवस्थित तळले जात नाही. त्यामुळे एक एक करून तेलामध्ये सोडायचे आणि मस्त हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. जोपर्यंत तेलामध्ये चांगले बुडबुड येतात तोपर्यंत व्यवस्थित हे तळून घ्यायचे आणि त्यानंतर प्लेटमध्ये काढायचे आहे. तर सगळी जी फ्लावर आहे ती आपल्याला अशीच तळून घ्यायची आहे. फ्लावर तळताना एक एक करून सोडा आणि थोडेसे असे मीडियम साईजचे पीस ठेवा. खूप छोट्या साईजचे पीस करू नका, म्हणजे मग ही व्यवस्थित बनवता येते. तर सगळी फ्लावर जी आहे ती अशी तळून झालेली आहे बघा. मस्त रंग आलाय लाल आणि छान कुरकुरीत तळून झालेली आहे. आता पुन्हा एक पॅनमध्ये किंवा कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम करून घ्यायचे. ह्यात आल्याचे बारीक तुकडे घातलेले आहेत आणि लसूण सुद्धा घातलाय चिरलेला. त्याचबरोबर एक चिरलेला कांदा, 2-3 हिरव्या मिरच्या आणि एक शिमला मिरची चिरून घेतलेली आहे. हे सर्व आपल्याला 1-2 मिनटं गॅस मोठा ठेवून परतवून घ्यायचं आहे. खूप लो गॅस करायचं नाही आणि हे जास्त आपल्याला शिजवायचं नाहीये, थोडंसं क्रंची ठेवायचे. आता कांदा आणि शिमला मिरची परतल्यानंतर ह्यात आपल्याला टोमॅटो सॉस घालायचा आहे. हिरव्या शिमला मिरचीऐवजी रंगीत शिमला मिरची जर असेल तर रंगीत वापरली तरी चालेल. त्यानंतर 1 चमचा पुन्हा सोया सॉस घातलेला आहे. थोडंसं मीठ घालायचे आणि थोडीशी काळी मिरीपूड घालायची आहे. काळी मिरीपूड घातली की चव खूप मस्त येते. आणि ह्यात थोडंसं मी लाल तिखट अजून घातलेलं आहे. रंग पण छान येतो आणि चव पण मस्त येते, कारण हिरवी मिरची मी कमीच वापरली आहे. 2-3च हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. ह्यात आता कॉर्नफ्लॉवर 1 चमचाभर पाववाटी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं आणि हे मिश्रण घालायचे. त्यानंतर असं थोडंसं हे शिजू द्यायचं, एक अर्धा मिनिट फक्त. आता ह्यात 1 चमचाभर आपल्याला शेजवान चटणी घालायची. चांगलं मिक्स करून घ्यायचे. बाकी कोणतेही रेडीमेड मसाले वगैरे तुम्हाला घालायची गरज नाही आहे. आपण सोया सॉस वगैरे सगळे सॉस वापरलेले आहेत, त्यामुळे चव मस्त येते. आता हे जे तळलेले गोबी आहेत किंवा फ्लावरचे तुकडे आहेत ते आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि फक्त 1 मिनिटभर हे असं मिक्स करून परतवून घ्यायचं. गॅस बंद केला तरी चालेल, गरम ह्याच्यामध्ये हे मस्त होते. खूप जास्त जर शिजवली तर ही फ्लावर जी आहे ती मऊ पडते, त्यामुळे आपल्याला हे थोडंसं क्रंची राहिलं पाहिजे. त्यासाठी फक्त मिक्स करायचं आहे, गॅस लगेच बंद करायचा आहे आणि गरमागरम वाढायची आहे. जेव्हा पण खायची असेल तेव्हाच बनवा. वरून थोडीशी कांद्याची पात आणि तीळ घाला पांढरे,
खूप मस्त लागते हे मंचुरियन. नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे दिलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. मस्त गोबी मंचुरियन किंवा फ्लावरचे मंचुरियन तयार आहेत.